फलंदाज मैदानाच्या दिशेने आपण पाहता रवाना होत आहेत। टिटवाला प्रीमियर लीग 2025 पर्व 4 गोपी नांगलोद आणि त्यांच्या समवेत रुपेश बासरे यांना पण पाहता खरं तर सलामीसाठी आलेत मैदानाच्या आत। 8 षटकांचा हा सामना आपण पाहता खरं तर या ठिकाणी एक आगली वेगळी संकल्पना आपण पाहता टिटवाला प्रीमियर लीगच्या वतीने TPL सीझन 4 खरं तर खूप चांगली या ठिकाणी ही संकल्पना खरं तर सातत्याने आपण पाहता नवोदित खेळाडूंना संधी देण्याचं काम टिटवाला प्रीमियर लीगने केलंय। या ठिकाणी आपण पाहता खरं तर यंगस्टर देखील आहेत, त्यानंतर लेजंड क्रिकेटर सुद्धा आहेत, म्हणजे एकमेकांना सध्या तरी आता या मैदानाच्या आत अनुभव पाहायला मिळेल। यंगस्टरांना भरपूर काही नक्कीच भरपूर काही शिकायला मिळतं लीग मध्ये। 8 षटकांचा सामना पहिला षटक घेऊन आलाय गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मंगेश सिंगल यांना पण पाहता P1 चा षटक। स्ट्राइक वरती रुपेश बासरे रेवती टिटवालाचा खेळाडू गेम ऑन। पहिलाच बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय, व्हॉट अ शॉट। पहिल्याच बॉल वरती दमदार सुरुवात, पहिलाच बॉल मात्र फेकून दिलाय मुख्य व्यासपीठावरती सलामी देत असताना अगदी रॉकेट फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय रुपेश बासरेच्या बॅटमधनं षटकार। तर देवसिंग जगरवाल यांच्याकडनं रुपेश बासरेच्या प्रत्येक षटकारास 100 रुपयाचा कॅश प्राइज पहिला षटकार तर आलाय। पहिल्याच बॉल वरती सुरुवात धमाकेदार करत असताना मैदानाच्या आत सुरुवात मात्र अप्रतिम। पहिल्याच बॉल वरती षटकाराला, परंतु तदनंतर गोलंदाज कमबॅक करत असताना डॉट बॉलने फटका सुंदर इनसाइड आउटचा हा स्ट्रोक, व्हॉट अ शॉट। एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, एक टप्पा घेत बॉल चालला सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा। थँक्यू रुपेश मैदानाच्या आत गेल्या खरं तर आपला अकाउंट मात्र षटकारानं ओपन करतोय, जणू काही डगआउट मधून सेट होऊन गेला की काय। पहिल्याच बॉलवरती षटकार घेतला, आताचा हा चेंडू गुड लेन स्पॉट वरती होता, खरं तर टप्पा घेतल्यानंतर डीप मध्ये राहिलाय, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते। एक तेरी तो एक मेरी असं समीकरण सध्या पाहायला मिळतंय। एक बॉल फलंदाजाचा तर एक बॉल गोलंदाजांचा कमबॅक करत असताना 10 धावा फुलकावरती। ओव्हर पिच बॉल, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बॉलला पाठवलंय सरळ स्ट्रेट ऑन द ग्राउंड, अगदी पंचांच्या डोक्यावरनं बॉल फेकून दिलाय, फ्लॅट फटका, अजून एक बिग हिट, अजून एक धमाका, षटकार। प्रत्येक षटकारास देवसिंग जगरवाल यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारास मात्र 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे। या ठिकाणी फलंदाज इथे देखील फटका सुंदर, एक गॅप शॉट सिलेक्शन, सुंदर फटका, व्हॉट अ शॉट। अगदी कार्पेट ड्राइव्ह या ठिकाणी पाहायला मिळते, बॉल चालला सरळ जमिनीला दन 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 करत सीमा पार, अजून एक चौकार। अगदी या ठिकाणी आपण पाहता विशेष सहकार्य व मार्गदर्शक या ठिकाणी आपण पाहतात खरं तर देवसिंग भाऊ जगरवाल यांच्या माध्यमातून। खरं तर या खेळाडूला आपण पाहता प्रत्येक षटकारास 100 रुपयाचा कॅश प्राइज आतापर्यंत 2 षटकार मैदानाच्या आत लगावले। चांगली बॅटिंग, फ्लाइंग स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात मैदानाच्या आत केली जाते रुपेश यांच्या माध्यमातून। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावा संख्या 20-20, 20 धावा बिनबाद अशी सुरुवात।
पाहायला मिळते. सुंदर सुरुवात, जी सुरुवात खरं तर बिग बी या संघाला बिग बी फायटर्स या संघाची खरं तर बॅटिंग आहे. टॉस जिंकला होता, खरं तर बॅटिंग करण्याचा निर्णय खरं तर पहिल्याच ओव्हरमध्ये मी तर म्हणेन सक्सेसफुल राहिलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये सुरुवात भरपूर चांगली, 20 धावा धावफलकावरती जमा केल्यात. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज बॉलिंग मार्कवरती विजय. इथे हा देखील फटका आहे, क्रॉस बॅटेड सफल झालाय. फटका सुंदर आहे आणि आता बॉल चालला सरळ लॉंग लेगच्या दिशेनं. एक टप्पा घेत प्रेक्षकांचं अभिवादन घेतलाय या बॉलनं, मात्र चौकार. उचल फेक नंतर पण पाहता या चेंडूवरती एकच धाव. एका धावेवरती समाधाने होत असताना हे दोन्ही खेळाडू. सिंगलच्या मदतीने 25 धाबा, 8 षटकांचा हा सामना. जर का अशा प्रकारची धाबसंख्या राहिली ना तर 100च्याही पलीकडे धाबसंख्या जाऊ शकते. सुरुवात चांगली झाली आहे. फुल लेन स्वीप केलाय, फटका फसला, जेलची संधी आहे. खेळाडू पोहोचले होते जवळपास, परंतु शेवटच्या मुवमेंटला जज करता आलं नाहीये. परंतु या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी आपण पाहता नशीब बलवंत आहे. बॉल अडवताना मात्र पाय मात्र बाउंड्री लाईन वरती आदळला आणि त्यानंतर हा चौकार मिळेल फलंदाज रुपेश बासरेला. यस पंच 4 धाबा असलेल्या चेंडूवरती 4 धाबा धाव फलकावरती आता ऍड होतील. टीमची टोटल 29 धाबा. स्वप्नबद्ध आणि सावध सुरुवात. शॉट ऑफ प्लेन बॉल स्क्वेअर कट वॉट शॉट फेकून दिला ऑन साइडला. पण पाहता खरं तर कव्वाच्या दिशेनं पंचांचा इशारा येतोय. अजून एका ठिकाणी देखना नेत्रदीप चौकार. थँक्यू. खरं तर रुपेश बासरेला खरं तर अटॅकिंग क्रिकेटर मानलं जातं आणि खरं तर मैदानाच्या आत नावाला सजाचा खेळ तो करतोय. फुल लेंथ बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक सोपी लाईन आणि त्यावरती देखील अजून एक देखना फटका. बॉल चालला सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा 4 धाबा. एक अनोखं या ठिकाणी प्राइज अनाऊन्स होत आहे. खरं तर प्रीतम भवरे यांच्यासाठी जे संभाजीनगरचे आहेत. खरं तर त्यांच्यासाठी एक अनोखं प्राइज. जर का मैदानाच्या आत कॅच ड्रॉप केली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र आनंद अंगलोड यांच्या माध्यमातून दिलं जाईल. नक्कीच आनंद अंगलोडलाही दिले जाईल प्रीतम भवरे यांच्याकडून. फटका फटका सुंदर. मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहता फटके खेळण्याची ताकद दाखवली जाते. ती म्हणजे रुपेश यांच्या माध्यमातून अजून एक स्क्वेअर कटचा मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. बॉल सीमा पार 4 धावा.
जमा केल्यात, म्हणजे पार्टनरशिप भरपूर चांगली पाहायला मिळते. तर त्या दरम्यान आपण जाऊयात व्यासपीठावरती. सुभाष गायकवाड यांचे आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. तर आम्ही मान्यवर आपण पाहता व्यासपीठावरती उपस्थित दयाल घोशिंगे यांना विनंती असेल की आपला सुभाष हा मान सन्मान करायचा आहे. तर या गायकवाड सर, आपला आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतो. वेलकम. टिटवाला प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. ओव्हर पिच बॉल होता, ऑन साइडला खरं तर खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. कमबॅक करत असताना या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहता टीम राणा सिंग फायटर संघ कमबॅक करावा लागेल. फटका फसला, जेलची संधी निर्माण झाली आहे. निर्माण झालेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे, परंतु या ठिकाणी कॅच ड्रॉप, परंतु तदनंतर मिस फील्ड देखील पाहायला मिळते. जवळ या चेंडूवरती आपण पाहता कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा आल्यात. त्याच दरम्यान सचिन दादा बोडके यांचंही स्वागत या ठिकाणी आपण करूयात. खरं तर त्यांचाही मान सन्मान आपण करणार आहात. तर अर्जुन दादा भोवरे यांच्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करणार आहोत. तर अर्जुन दादांना विनंती असेल की आपला शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करायचा आहे. अतिथी देवो भव, आपली महाराष्ट्राची संस्कृती या ठिकाणी आता जपली जाते. अगदी महाराष्ट्राचं अस्त्र अलंकार, मायाची ही शाल व तदनंतर प्रेमाचं प्रतीक या ठिकाणी गुलाबाचं फुल देऊन या ठिकाणी आपण विशेष सन्मान करतोय. ऑन साइडला किसला, फटका फसला, डीप मध्ये खेळाडू मात्र आहेत, जज करतायत. जजमेंट या ठिकाणी चांगला आहे. आणि आता मात्र या ठिकाणी बिग बी फायटर संघाला हा लागतोय पहिला धक्का. गोपी बॅक टू द पवेलियन. तर संघाची धावा संख्या 43, 43 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 आता मार्गस्थ आहे. आतापर्यंत या षटकातील आपण पाहिले 4 बॉल फेकले गेलेत. तर त्याच दरम्यान देवसिंग भाऊ जगरवाल यांच्याकडनं किरण सुलाने यांना देखील प्रत्येक षटकारास 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि रुपेश बासुरे यांनाही मात्र प्रत्येक षटकारास 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. खरं तर नक्कीच देवसिंग भाऊ जगरवाल यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू, कारण की सातत्याने आपल्या खेळाडूंना ते प्रोत्साहित करतायत. ओव्हर पिच बॉल, फटका फसलाय, झेलची संधी स्वतः गोलंदाजानं कॉल केलाय, परंतु जजमेंट चुकीचं राहिलंय. अगदी या षटकात गोलंदाजानं कमबॅक केलं. या षटकाचा विचार केला तर फक्त 2 धावा खर्च करत असताना एक विकेटही मिळवलाय. खरं तर राणा सिंग फायटर या संघाला मॅच मध्ये पुन्हा एकदा आणलं गेलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 45 या धाव फलकावरती. ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा आल्या होत्या, सेकंड ओव्हरमध्ये 21 आणि थर्ड ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर फक्त 2 धावा आल्या. तर 43 धावा आहेत, माफी असावी, 43 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 4 गोलंदाज राहुल यांना आपण पाहता. तर या षटकात खरं तर गोलंदाज राहुल याने जर विकेट घेतली तर 200 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. सुपर मामा बालो त्यांच्या माध्यमातून जर का षटकार मारला तर देखील फलंदाजाला 200 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. परंतु या ठिकाणी आपण पाहता 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या जातात. कॉलिंग चांगली पाहायला मिळते. किरण आणि त्यांच्या समवेत रुपेश मध्ये खरं तर रुपेश बासरे ग्रामपंचायत सदस्य आहेत, रेवती टिटवालाचे. खरं तर खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुरुवात त्यांनी चांगली केली आहे आणि खरं तर होम ग्राउंडवरती ते खेळतायत. होम ग्राउंडवरती खेळत असताना आपण त्यांचा अंदाज आपण पाहता, अनुभव भरपूर चांगला आहे या मैदानाचा. हा बॉल पाहावा लागेल, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू, पंचांचा इशारा, लेगस्टिकच्या बाहेर. इट इज अ वाईट बॉल. एक अवांतर धाव फलकावरती ऍड होते आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची टोटल
जाऊन पोहोचते 46 धावा. धावांचा पाऊस, धावांचा डोंगर, स्वीप शॉट, वॉड शॉट आणि या ठिकाणी या षटकात षटकार आला तर सुपर मामा बालोद यांच्या माध्यमातून मात्र त्या षटकारास 200 रुपयाचं कॅश प्राइज आता दिले जाईल. आतापर्यंत मैदानाच्या आत रुपेश बासरेनं 3 षटकार लगावले, प्रत्येकी षटकारास 100 रुपये आणि या षटकारासाठी 200 रुपये, म्हणजे आतापर्यंत रुपेश बासरेच्या नावावरती 500 रुपये जमा झालेले आहेत. प्रत्येक षटकारास देवसिंग भाऊ जगरवाल यांच्याकडनं हे 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथं देखील वॉड शॉट, हेलिकॉप्टर स्टाईल ना उडवलाय बॉल ऑन साइडला, फटका सुंदर आहे, देखना आहे, अगदी दर्जेदार आहे, रुबाबदार आहे षटकार. आणि या स्पर्धेची मित्र म्हणणे ही तिसरी 50. तर एकदा प्रेक्षकांना विनंती असेल, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रुपेश बासरेसाठी. 14 बॉल 50 धावा. हा देखील फटका चांगला आहे आणि पाठवलाय पुन्हा एकदा ऑन साइडला षटकार. तर रुपेश बासरे एकदा बॅट मध्ये आपण वरती करायचे, प्रेक्षकांचं अभिवादन आपण स्वीकारायचं आहे. अभिनंदन. फास्टेस्ट 50. 15 बॉल मध्ये 56 धावा. वैयक्तिक खेळी मात्र पाहायला मिळते. सुंदर सुरुवात. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार पाहायला मिळतात. हा चेंडू खरं तर पुन्हा एकदा जोरदार प्रहार करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. शेवटच्या बॉलवरती कमबॅक केले जाते. या षटकात खरं तर पुन्हा एकदा विस्फोटक बॅटिंग पाहायला मिळाली. अप्रतिम बॅटिंग, खरं तर प्रेक्षकांची मन जिंकणारी बॅटिंग पाहायला मिळाली आहे, ती म्हणजे रुपेश बासरे यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक या ठिकाणी 4 ही समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 64 धावा. दुसऱ्याच मॅच मध्ये आपण पाहतायत तर किरण साठी मात्र सुवर्ण संधी. उदय बारवान यांच्या माध्यमातून मात्र प्रत्येक षटकारास 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं, परंतु या ठिकाणी फटका सुंदर होता. डीप मध्ये कॅच जज केली आहे फलंदाज बाद. अगदी फटका चांगला होता. ऍक्शन रिप्ले या ठिकाणी पाहायला मजा येते, कारण की अगदी जवळ बाउंड्री लाईन वरती हा कॅच स्वीकारला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत राजू सुलाने, अगदी महाराष्ट्र पोलीस आहेत खरं तर मैदानाच्या आत ते एंटर झालेत तब्बल 4थ्या क्रमांकावरती. त्यांना देखील चांगली सुरुवात करावी लागेल, परंतु गोलंदाजानं कमबॅक केला या षटकात. बॅकफुट पंच करायचं होतं, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. जेव्हा गोलंदाज विकेट घेतो तेव्हा नक्कीच कॉन्फिडन्स मात्र त्यांचा उंचावला जातो. भरपूर चांगल्या ठिकाणी आता गोलंदाजी केली जाते कमबॅक करण्याचं काम, परंतु या चेंडूवरती मात्र आपण पाहता आता 1 धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट केली गेली आहे, कारण की राजू सुलार यांना माहिती आहे समोरचा खेळाडू चांगला खेळतोय, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणणं महत्वाचं आहे. खरं तर टीम वर्क पाहायला मिळतंय. अगदी कव्हरला खेळाचा मनसुबा, परंतु हा बॉल चालला सरळ लॉंग ऑफला. खेळाडू पोहोचतील, बॉल अडवतील, परंतु शेवटच्या मोमेंटला झाली चूक. डीप मध्ये खेळाडू मात्र आपण पाहता चुका करतायत. लॉंग ऑफच्या क्षेत्रात सोपा बॉल होता, अडवायचा होता, परंतु बॉल सीमारेषा बाहेर. 4 धावा. अगदी नो मॅन्स लँड मध्ये टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. अजून एक चौकार. राजू राजपूत होते त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी कॅच कॅरी केली होती, तर त्या कॅच साठी मात्र
सक्रू बुसुंगे यांच्याकडनं मात्र त्या कॅच साठी 500 रुपयाचा कॅच प्राइज झाले. खरं तर साडू आहेत त्यांचे आणि त्यांच्या माध्यमातून मात्र 500 रुपयाचा कॅच प्राइज त्या कॅच साठी. परंतु मैदानाच्या आत अजून एक षटकार आलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 79, तब्बल 79 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तर बिग बी फायटर टीमच्या खेळाडूंना विनंती असेल, जर का संतोष नावाची जर्सी कोणाकडे असेल तर ते आपण स्टेजवरती आणून द्यायचे आहे. बिग बी फायटर टीमचे खेळाडू जर कोणाकडे संतोष नावाची जर्सी असेल तर आपण व्यासपीठावरती ती जमा करायची आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 79 79 धावा. फटका सुंदर आहे अगदी या ठिकाणी. अगदी बॉलर च्या अगदी दिशेने हा फटका खेळलेत, परंतु डायरेक्ट हिटचा प्रयत्न. खरं तर चुका आणि चुका. एक्स्ट्राच्या धाबा आता मिळतील. ओव्हर थ्रो होतोय. तब्बल 1+4 तब्बल 5 धाबा देखील धावफलकावरती आता ऍड होतील. रुपेश बासरे आग ओकणारी बॅटिंग करतोय. अजून एक षटकार. तर मैदानाच्या आत रुपेश बासरेसाठी सुवर्ण संधी. जर वैयक्तिक 100 धाबा अर्थात शतक जर पूर्ण केलं तर दारासिंग बमनावत यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. वैयक्तिक खेळी आपण पाहता जबल 76 76 धावांवरती नॉट आउट खेळतोय. संधी आहे या ठिकाणी शतक बनवण्याची. संधी आहे या ठिकाणी 100 धावा बनवण्याची. हा देखील फटका सुंदर आहे. ओढे शॉट लगातारचे सध्या तरी मोठे मोठे फटके खेळले जातात. प्रेक्षकांचे या ठिकाणी आता मन जिंकले जातात. रुपेश बासरे यांच्या माध्यमातून अजून एक षटकार. प्रेक्षकांचा वर्षा या ठिकाणी रुपेश साठी होतोय. जर का शतक पूर्ण केलं तर सुभाष महारंग यांच्या माध्यमातून देखील 1001 रुपयाचा कॅश प्राइज मात्र दिलं जाईल जर का 100 धाबा केल्या तर. परंतु हा बॉल पाहावा लागेल. सध्या तरी गोलंदाजावरती दडपण आहे. गोलंदाजावरती सध्या दबाव आहे. गोलंदाजावरती आता प्रेशर आलाय. चांगली कामगिरी करायची आहे. या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजांना भरपूर धाबा खर्च केल्यात. ऑन साइडला खेळायचं होतं, परंतु अगदी हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू खरं तर रुपेशला हा चेंडू मितमनेनं समजला नाहीये. आणि या षटकाचा मितमनेन हा पहिला डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 6 आपण पाहतात. 100 धावा कंप्लीट करण्यासाठी संधी आहे या ठिकाणी रुपेशसाठी. संधीचं सोनं करेल का यस डेफिनेटली. इथनं फुल टॉस बॉल होता, फ्लिक केलाय, देखना फटकाय, सुंदर स्ट्रोक. बॉल चालला पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार ठोकलाय षटकार. मदतीने तब्बल 103 103 धावा. हा देखील फटका सुंदर आहे. फटका लाजवाब आहे. प्रत्येक बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकण्याची धमक ठेवतो. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकण्याची ताकद ठेवतोय फलंदाज रुपेश बासरे. अजून एक षटकार. आजच्या दिवसातील हा सर्वोत्तम धावसंख्या म्हणजेच या स्पर्धेचा सर्वोत्तम धावसंख्या. अगदीच
तब्बल 109 धाबा धावफलकावरती आणि वैयक्तिक खेळ आपण पाहता जवळजवळ 94 धाबा आतापर्यंत रुपेश बासरेच्या बॅट मधनं आल्यात. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 109 धाबा धावफलकावरती. तर राजू राजपूत यांच्याकडनं या खेळीसाठी रुपेश साठी मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी अनाऊन्स केलंय. खरं तर ते देखील या ठिकाणी आता नोट केले जाईल. अप्रतिम बॅटिंग, सुंदर बॅटिंग. खरं तर या स्पर्धेचा पहिला शतक येईल का? खरं तर षटकारांची आतिषबाजी. अ 109 धाबा धावफलकावरती. रुपेश 94 94 धाब्यांवरती खेळतोय रुपेश. रुपेशनं जर या ठिकाणी पुन्हा आपण पाहतात 100 धाबा अर्थातच शतक जर लगावलंय तर पुनीत गुणावत यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. मात्र या ठिकाणी सर्व काही नोट केले जात आहे. मात्र शेवटला टोटल केली जाईल आणि जी काही टोटल येईल ती आमचे मामा या ठिकाणी बसलेले आहेत. नक्कीच सुपाड मामा बालोत यांच्या माध्यमातून ती टोटल नक्कीच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत रुपेश बासरेच्या बॅट मधनं 10 षटकार आणि 8 चौकार आले आहेत. एकदा रुपेशच्या खेळीसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. 10 षटकार आणि 8 चौकार टेनिस बॉल क्रिकेट मध्ये हा मोठा विक्रमच आहे. प्रत्येक बॉल वरती षटकार, प्रत्येक बॉल वरती चौकार. सिंगल आणि डबल खूप कमी आहेत या इनिंग मध्ये. स्ट्राइक वरती आपण पाहतात राजू आहेत, राजू सुलाने, महाराष्ट्र पोलीस. कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळण्याचा मनसुबा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. कमबॅक करत असताना गोलंदाज कमीत कमी धाबा आता गोलंदाजांना द्यावा लागतील. अगदी या ठिकाणी सन्मान दिलाय, अगदी चॉप केलंय कवचच्या क्षेत्रात. परंतु या चेंडूवरती एकच धाव सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 110. तब्बल 110 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. धाबांचा ओघ, धाबांचा पाऊस, धाबांचा डोंगर आता उभा केलाय. फटका सुंदर आहे, फटका सुंदर आहे. बॉल पाठवला सरळ ऑन साइडला लॉफ्टेड आणि या ठिकाणी वैयक्तिक 100 धाबा एकदा बॅट हवेमध्ये करायची आहे. थँक्यू डीजे. या स्पर्धेत पहिलं शतक, पहिलं 100 धाबा वैयक्तिक केलंय रुपेश बासरे. आणि पाहता स्क्रीनवरती 25 बॉल आणि 100 धाबा. अप्रतिम बॅटिंग. आता मात्र थांबायचं नाव घेत नाहीये, थांबायचं नाव घेत नाहीये. अजून एक मोठा फटका, सुंदर स्ट्रोक, बॉल सीमारेषा बाहेर. अजून एक षटकार. थँक्यू डीजे. तर पारितोषिक या ठिकाणी आपण पाहता पुन्हा एकदा अनाऊन्स केले जात आहे. गोपीदादा नांगलोट यांच्याही माध्यमातून मात्र या 100 धाबांसाठी, या शतकासाठी मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज. सलगचा हा चौथा षटकार आलाय. 6 बॉल मध्ये 6 षटकार होतील का? मागील शेवटच्या 2 बॉल वरती 2 षटकार घेतले. जसा स्ट्राइक वरती आला लगातार मात्र षटकार आणि षटकार पाहायला मिळतात. म्हणजेच रुपेशनं आतापर्यंत 4 बॉल मध्ये 4 षटकार लगावले होते. परंतु 5वा बॉल आपण पाहता हा डॉट आलाय. म्हणजेच हा डॉट बॉलच्या सांगतीनंतर संघाची धावसंख्या 122 धावा, 122. लॉस ऑफ 2 विकेट. भरपूर मोठ्या धावसंख्येचा टार्गेट. फटका सुंदर आहे. बॉलला पाठवले पुन्हा एकदा. मिडॉनच्या डोक्यावरनं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक षटकार. खरं तर या ठिकाणी आपण पाहतात फिल्डर म्हणत असेल आता गोलंदाज करतायत काय. प्रत्येक बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकण्याचं काम सध्या केलं जात आहे. रुपेश अशी बॅटिंग करतोय असं वाटतं की आता षटकार मारणं किती सोपं झालंय. परंतु ते रुपेशसाठी आहे. जर आपण मैदानाच्या आत गेलो तर आपल्या बॅटला बॉल देखील लागणार नाहीये. त्याचं कारण सर सातत्यानं सराव, सातत्यानं त्याची मेहनत आहे. आणि या ठिकाणी आपण पाहता षटक क्रमांक 7 संपलंय. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 128 धावा. डीजे.
थँक्यू. इथं अजून एक सिंगल या चेंडूवरती मिळेल. खरं तर राजू सुलाने चांगले या ठिकाणी साथ देत आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी 8वे षटक, शेवटचे हे षटक. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती केसर सिंग दुलत यांना पण पाहता. अगदी या ठिकाणी आपण पाहतात. तर या ठिकाणी फटका सुंदर आहे, अगदी रिवर्सचा हा फटका, स्विच हिट आणि अगदी स्वीट हिट देखील पाहायला मिळतोय. अजून एक षटकार. थँक्यू डिझे. खरं तर अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आत धाबांचा ओघ, धाबांची मात्र या ठिकाणी आपण पाहतात लय लूट केली जाते. यस, थँक्यू डिझे. तर आयवा कॅच मात्र मागच्या बॉल वरती पकडली होती, ते म्हणजे थर्ड मॅन रिझन मध्ये. तिथे आपण पाहता खेळा नक्कीच प्रेक्षक वर्गाचा प्रेक्षकसाठी कक्ष आहे, तर त्या कक्षामध्ये कॅच पकडली गेली आहे. तर सुनील दादा शिंदे यांच्या माध्यमातून त्या आयवा कॅचसाठी 100 रुपये असतील. तर ज्या त्या ठिकाणी खेळाडून प्रेक्षकांना जर कॅच पकडली असेल, आपण यायचं आहे आपल्यासाठी या ठिकाणी आयवा कॅचसाठी 100 रुपयाचा कॅच प्राइज. एकदा रुपयेसाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. अनबिलिव्हेबल बॅटिंग, खरं तर अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी, अविश्वसनीय बॅटिंग. तर देवसिंग भाऊ जगरवाल यांच्याकडून आपण पाहता नवीन बॅटर मैदानाच्या आत संतोष बमनाथ आहेत. त्यांनी जर खडकवाडीचे आहेत. खरं तर यांच्यासाठी सुवर्ण संधी, खरं तर गाववाले आहेत या ठिकाणी. देवसिंग भाऊ जगरवाल यांचे गाववाले आहेत. जर का यांनी मैदानाच्या आत षटकार लगावला तर त्यांच्याही षटकारास 100 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. शेवटच्या षटकात कमबॅक केले गेलं केसर सिंग यांच्या माध्यमातून. विकेट आल्यानंतर आपण पाहता हा डॉट बॉल. खरं तर संतोष बमनाथ यांच्यासाठी सुवर्ण संधी, प्रत्येक षटकारास 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. फटका सुंदर आहे, परंतु कॅच होते या ठिकाणी जवळ अगदी थर्ट्या सर्कलमध्ये. जेव्हा तुम्ही फिल्डिंग करताना तेव्हा भरपूर वेगानं बॉल येतोय, तुमची नजर मात्र या चेंडूवरती असणं महत्वाचं असतं. फिल्डिंग चांगली केली गेली आहे. इथनं अजून एक डॉट बॉल आलाय. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल, फुल लेनचा बॉल ऑन साइडला ढकललाय. खरं तर पुन्हा एकदा थर्ट्या मध्ये या ठिकाणी आपण पाहता बॉल अडवला गेलाय आणि या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. आणि या ठिकाणी पहिला सत्र समाप्त झालाय आणि पहिल्या सत्रात अप्रतिम मात्र बॅटिंग पाहायला मिळाले. बॅटिंग करत असताना बिग बी फायटर्स संघाची धाबा संख्या आपण पाहता जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 136 धाबा आणि 137 धावा संख्येचा टार्गेट उभा केलाय. तो म्हणजे आपण पाहतायत राणा सिंग फायटर या संघाविरुद्ध 8 षटक आणि 8 षटकांमध्ये त्यांना बनवायच्या 137 धाबा. तर या आयवा कॅच ज्या प्रेक्षकांना पकडली आहे त्यांना विनंती असेल, आयवा कॅच आपण या ठिकाणी आयवा कॅच साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जवळ बॅटिंग करत असताना रुपेशनं मात्र तब्बल 14 षटकार खेचले. प्रत्येक षटकारास 100 रुपयाचा कॅश प्राइज होतं. आपण पाहतायत देवसिंग भाऊ जगरवाल यांच्याकडनं मात्र प्रत्येक षटकारास 100 रुपयाचा कॅश प्राइज. तब्बल 14 षटकार मारले म्हणजे 1400 जमा केले गेले. त्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. या ठिकाणी आयवा कॅच पकडली होती या प्रेक्षकांना. तर सुनील शिंदे सरांच्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राइज देऊयात. आपलं नाव साहिल टेंबे मात्र खरं तर आजच्या दिवसात लकी प्रेक्षक ठरलेत, आयवा कॅच स्वीकारली आहे. नक्कीच साहिल साठी तुझं नक्कीच शुभेच्छा असतील. नक्कीच कॅच पकडली गेली आहे.
रुपेश बासरे यांचे मन नक्कीच कॅच पकडले आहे कॅच. पहिल्या सत्रात अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आहे. तब्बल 136 धाबा सर बनवल्या गेल्यात. 137 टार्गेट बनवायचं आहे. या धाबा बनल्या जातील की रोखल्या जातील या सेकंड इनिंग मध्ये काय होईल काय बिघडेल ऐकवण्यासाठी आपण मायक्रोफोन वरती करूयात परिवर्तनानं ऐकूयात व्हॉइस ऑफ गारेवली व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली आमचे साथी समालोचक आमचे खरं तर गुरुवर्य खरं तर त्यांना पाहून आम्ही संबोधन करायला शिकलो आणि नक्कीच रोशन सर संत यांचा आवाज आपण ऐकूया. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच प्रसाद सवारे यांचा आवाज आपण ऐकला आणि अप्रतिम बॅटिंग रुपेश बासरे यांनी केली आहे. टिटवाला प्रीमियर लीगच्या इतिहासामधील हे पहिलं शतक आपण पाहिलं. 118 धाव बनवल्या आणि एकूण 5100 रुपयांचं पारितोषिक रुपेश बासरे यांना मिळत आहे. आणि रामधन दुलत साहेब सांगतील की किती GST लागेल त्याच्यावरती, कारण की ते कट करून ना त्यांना दिले जातील. किती GST लावायची, 18% की 30%, ते रामधन दुलत साहेब आम्हाला सांगतील कारण की अधिकारी आहेत. 5100 रुपयांचं पारितोषिक नक्कीच त्यांना एकूण मिळणार आहे या शतकीय खेळीसाठी. एकशे 37 धाव बनवायचे आहेत 8 षटकांमध्ये. काल 105 धाव बनवायचे होते पहिल्या मॅच मध्ये आणि आज 137 धावांचं टार्गेट आहे राणा सिंग फायटर्स या टीम समोर. सलामीची जोडी आपण पाहतोय पंकज परदेशी आणि राहुल महेर आणि गोलंदाजी मार्कवरती कल्याण जोनवाल आहेत. पहिला चेंडू बॅकफुटला गेले स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका पॉइंट सीमारेषेच्या बाहेर TPL चौकार. चेंडूवरती चौकार येतोय. असेच फटके मारावे लागतील ज्याप्रमाणे रुपेश बासरे यांनी बॅटिंग केली आहे. ऑन साइडला शॉर्ट ऑन बॉल केला इनफिल्डच्या वरून गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्या बात आहे, पायाने हा चेंडू अडवलेला आहे आणि मिळतीला चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. राणा सिंग फायटर्स या टीमसाठी हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. शॉर्ट ऑन बॉल गॅप मधून चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. च्या 8 षटकांमध्ये 137 धाव बनवायचे आहेत.
पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र चांगला चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 10. कल्याण झोनवाला आहे जे GST-STI आहेत. क्या बात आहे. देवाभाऊ यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. राहुल महेर यांच्यासाठी जर अर्धशतकीय खेळी साकारली तर 500 रुपयांचं पारितोषिक येते आणि दरम्यान हा येतोय चौकार. देवसिंग भाऊ जगरवाल यांच्याकडून राहुल महेर यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. अर्धशतकीय खेळीसाठी नक्कीच 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. धावसंख्या आहे 14. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. चांगली सुरुवात केली आहे कारण की टार्गेट खूप मोठा आहे. त्या अनुषंगाने ही खूप चांगली सुरुवात आपण पाहतोय राणा सिंग फायटर्स या टीमची. कारण की राणा सिंग फायटर्स या टीमला माहिती आहे हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे कारण की पहिले दोन्ही सामने पराभूत झालेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. नक्की जिंकण्यासाठी अजूनही 42 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 123 धावांची गरज आहे. केसर सिंग दुलत यांच्याकडून रुपेश. थँक्यू सो मच डीजे मास्टर. थँक्यू सो मच. क्या बात आहे. नक्कीच राहुल महेर किंवा पंकज यांनी नक्कीच दादा इथे पारितोषिक लागतंय. यस नो बॉल आहे तो त्याने ग्राह्य धरलाय परंतु पारितोषिक तिथे देखील अनाउन्समेंट होणं गरजेचं आहे. 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल जर शतकीय खेळी साकारली तर. पंकज किंवा राहुल यांनी केसर सिंग दुलत यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे आणि येतो हा चौकार. संख्या आहे 23 धावा. सुरुवात दमदार केली आहे या मॅच मध्ये. केसर सिंग दुलत यांच्याकडून देखील सुवर्ण संधी आहे. पंकज किंवा राहुल यांनी जर शतकीय खेळी साकारली तर त्यांच्यासाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलंय नक्कीच रुपेश बासरेने 118 धाव बनवल्या. शतकीय खेळी साकारली. पुन्हा एकदा बॅटची गाडा आहे आणि क्या बात आहे. चांगले क्षेत्ररक्षण. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. यस नो बॉल आहे आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. किरण यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी देवसिंग भाऊ यांच्याकडून नक्कीच 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. देवसिंग भाऊ जगरवाल यांच्याकडून किरणसाठी सुवर्ण संधी आहे. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पुल गेलाय. फ्रीट आहे आणि झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. फ्रीट होता. फ्रीट वरती झेलबाद होऊ शकत नाहीये परंतु प्रयत्न खूप चांगले केले होते. नक्कीच उदयजी बारवाल यांच्याकडून देखील विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. किरणसाठी ही सुवर्ण संधी. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पुल केलाय. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होते बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर चौकार.
थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 29 धावा, 29. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, पंच करताय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पॉइंटला 1 धाव झाली पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 31. 1 रन शॉट आहे, त्यामुळे एकच धाव असलेल्या चेंडूवरती. धावसंख्या 30 आहे. धावसंख्या 30. क्या बात आहे. ऑनसाइडला फ्लिक केलं. डीप मधून फिल्डर येतील चेंडूवरती. 1 धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण. डीप मध्ये एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 31. पंच 1 चेंडू शिल्लक आहे. 2 नो चेंडू टाकलेत बघा. पहिल्या चेंडू वरती 9ला चौकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा नो बॉल, सिंगल, चौकार आणि ही सिंगल. जी डबल घेतली ती नक्कीच 1 रन शॉट होती कृष्णा सर, त्यामुळे 1 चेंडू शिल्लक असेल. 1 बॉल शिल्लक आहे. 2 नो बॉल आहेत या षटकामध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31. अजूनही 106 धावांची गरज आहे. 36 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. डीजे मास्टर शिदा वाटप अधिकारी परदेशी साहेबांचे ते आगमन होते, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सूरज गुणावत जे महाराष्ट्र पोलीस आहेत, मीरा भाईंदर इथे ते कार्यरत आहेत आणि ते त्यात गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे मेजर सूरज यांचं. यावेळेस ऑन साइडला खेळला. डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळते फक्त 1च धाव चेंडूवरती. धावसंख्या 32. राजू डोबाळ साहेबांचे इथे आगमन होते, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस आहेत, त्यांचं देखील इथे आपण वेलकम करूया या स्पर्धेमध्ये. क्या बात आहे. चांगला चेंडू आणि इथे हा डॉट बॉल. धावसंख्या आपण बघू शकाल 32. 32 या धावसंख्येवरती संघर्ष करतोय या मॅच मध्ये. नक्कीच चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या मॅच मध्ये. ऑन साइडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहेत अजय आणि अजयने हा झेल पकडलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती फलंदाज झाल्या बाद राहुल महेर. बॅक टू द पवेलियन. बत्तीस धावांची पार्टनरशिप ब्रेक केली आहे मेजर सूरज यांनी. नक्कीच चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. दत्ता पाटील यासाठी जाणले जातात. एक विस्फोटक फलंदाज आहे, सिक्सर किंग आहे आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंगमध्ये रुपेश बासरेने बॅटिंग केली आहे, त्याचप्रमाणे या सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करावी लागेल. कारण की अस्तित्वाची लढाई आहे, प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ऑन साइडला बिग हिट. काऊ कॉर्नर.
बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतोय दत्ता पाटीलच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38-38. 99 धावांची अजूनही गरज आहे. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 षटकांनी 99 धाव बनवायच्या आहेत. जवळजवळ 20च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. गोपी नांगलो देत आहेत गोलंदाजी करण्यासाठी जे आयोजक देखील आहेत या स्पर्धेचे. यावेळेस ड्राईव्ह करतायत अलंग द कार्पेट. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. डीप मध्ये नक्कीच फिल्डर आहेत. धावसंख्या 1ने पुढे जाईल 39. जिंकण्यासाठी 98 धावांची अजूनही गरज आहे. स्पार्टन टीमने 2 सामने जिंकलेत आणि 2 सामने नक्कीच बिग बी फायटर या टीमने देखील जिंकलेले आहेत. 3रा सामना ते खेळत आहेत आणि या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केलेली आहे. पुन्हा एकदा बॅटच्या आतली कडा होती आणि येतोय हा डॉट बॉल. रुपेश बासरे यष्ट्यांच्या पाठीमागे आहेत. 118 धाव बनवल्यात आणि 5100 रुपयांचं पारितोषिक त्यांनी मिळवलेलं आहे. या विस्फटका चांगला स्टँड इनिंग मध्ये बॅकपुडला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका आणि चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मॅचची धावसंख्या आहे 49. 49 धावा. पुन्हा ड्राईव्ह करता डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. 1च धाव मिळते या चेंडूवरती. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. क्या बात है. नटराज स्टाईलने खेळतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे अब तक 56. साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. मामांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. सुप्पड मामा बालोद इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण परदेशी साहेबांचे इथे विशेष सन्मान करूया जे सीधा वाटप अधिकारी आहेत आणि त्यांचे इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. राजू डोबाळ साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. राहुल दादा महेर यांना विनंती असेल दादा आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. राहुल दादा महेर यांना विनंती असेल दादा आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. पहिला चेंडू मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अजय जयने नक्कीच झेल पकडला होता खूप चांगला राहुल महेर यांचा आणि तोच अजय आपण पाहतोय आता मात्र चूक करतोय आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. राहुल महेर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती रुपेश बासरे येत आहेत या 5व्या षटकामध्ये. राजू डोबाळ साहेबांचे इथे आपण
सन्मान करतोय. बॅकफुटला जाऊन पंच करतायत. स्वीपर कव्हरला डीपमध्ये फिल्डर आहेत, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1 पुढे जाईल. धावसंख्या आहे 61. आणि नक्कीच शरीराला हा चेंडू लागला होता हे सांगत असताना पंच. आणि येतो हा डॉट बॉल. षटक क्रमांक हे 5वं सुरू आहे आणि धावा येत नाहीयेत, कारण की 137 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. डू ऑर डाय हा सामना आहे राणा सिंग फायटर्स या टीमसाठी. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडूच्या आधी फिल्डर बाहेर गेलेत. चार धाव मिळत आहेत. धावसंख्या 4 पुढे जाईल. 65. क्या बात आहे. स्लॉक स्वीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 69. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 68. अडुसष्ट धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. संतोष येत आहेत नवीन गोलंदाज या 6व्या षटकामध्ये. आणि स्ट्राइक एंडला फलंदाज आहेत दत्ता पाटील आणि पंकज परदेशी. ऑन साइडला इनफिल्डच्या वरून लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. या फटक्यांची नितांत गरज आहे राणा सिंग फायटर या टीमला या मॅच मध्ये.
17 चेंडू आणि 64 धावा बनवायच्या आहेत आणि काय घडलं मैदानावरती वाईट बॉलचा इशारा येतोय. थोडीशी खराब गोलंदाजी. 17 चेंडू आणि अजूनही बनवायच्या धावा 63 या मॅच मध्ये. सामना अजूनही संपला नाहीये. जोपर्यंत पंकज आणि दत्त असतील खेळपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील. दत्ता पाटील आणि पंकज मध्ये ती क्षमता आहे. इथून देखील सामना जिंकून देण्याची. भरपूर शफल झाले ऑन साइडला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय दत्ता पाटीलच्या बॅटमधून. चेंडू शिल्लक आहेत 16 या मॅच मध्ये आणि 57 धावा बनवायचे आहेत. संतोष वरती प्रत्येला चढवला जातोय. हे 4 चेंडू फार महत्वाचे असतील. अजून एक तडाखा. धावसंख्या आहे 87 धावा 87. हाफ ट्रॅकर आणि मिस्टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. 2 फिल्डर आलेत एका हातामध्ये. झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 88 धावा. 49 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू बनवायच्या धावा 49 या मॅच मध्ये. राणा सिंग फायटर या टीमला खूप आधीच खेळले. अर्ली बॅट्सविंग आपण पाहिला आणि व्यवस्थित कनेक्ट करू शकले नाहीयेत आणि येतोय हा डॉट बॉल. 13 चेंडू शिल्लक आहेत. 49 धावांची अजूनही गरज आहे. सामना कठीण होत चाललाय राणा सिंग फायटर्स या टीमसाठी. अजून एक चांगला चेंडू आणि 6वं षटक झालंय समाप्त आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 88. जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक. बारा चेंडू 8 षटकार मारावे लागतील हे डगआउट मधून सांगण्यात येत आहे. आणि 9 चेंडू घोषित केलेला आहे. गोलंदाज आहेत या 7व्या षटकामध्ये किरण सुलानी. मंत्रालयामध्ये ते कार्यरत आहेत आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. 48 धावा अजूनही बनवायचे आहेत. 12 चेंडूंमध्ये फ्रीट होता आणि या फ्रीट वरती फायदा घेऊ शकला नाहीये. येतोय डॉट बॉल. 11 चेंडू 8 षटकारांची गरज आहे या मॅच मध्ये राणा सिंग फायटर या टीमला. नक्कीच सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून त्यांची निवड झालेली आहे मंत्रालयामध्ये आणि त्यांना आपण शुभेच्छा देऊया पुढील वाटचालीसाठी. 11 चेंडू बनवायचे धावा 48 या मॅच मध्ये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. पहिला चेंडू जरी 9 चेंडू फेकला असेल प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. देवाभाऊ जगरवाल यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. त्यांच्या माध्यमातून 1400 रुपये आलेले आहेत रुपेश बासरे यांच्यासाठी. बॅटची कडा आणि एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. गोपी नांगलोत आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. शांतीलाल सुलानी यांचे इथे आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खरं तर ते मजा घेत आहेत या स्पर्धेची. काल देखील आपण पाहिलं आणि आज देखील नक्कीच वेळ झालेली नाही. अजून 12 नंतर नक्कीच त्यांची वेळ होणार आहे.
ऑन साइड ला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि हा चौकार येतोय. मी नेहमीच उल्लेख करतो की 3 प्रकारचे प्रेक्षक असतात, हौशे, नवशे आणि गौशे. हौशे प्रेक्षक हौशेने मॅच पाहण्यासाठी येतात, नवशे प्रेक्षक जे आपापल्या संघासाठी नवस घेऊन येतात आणि गौशे प्रेक्षक त्यांचा आणि क्रिकेटचा काहीच संबंध नसतो. पिने वाले को मौका चाहिए. मच सामना सुरू आहे परंतु एकतर्फी सामना आपण पाहतोय. टार्गेट खूप मोठं होतं, 9 चेंडू आणि त्याला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर चौकार. फिल्डिंग व्यूहरचना चुकीची आहे सांगत असताना कृष्णा केणे सर. चेंडूवरती आणि 8 चेंडू बनवायचे धाव 38 या सामन्यामध्ये. 8 चेंडू 38 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. विकेट साठी देखील 200 रुपयांचं पारितोषिक आहे परंतु फ्री हिट आहे आणि या फ्री हिट वरती पुरेपूर फायदा घेतलाय. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. धावा धावफलकावरती 7 चेंडू आणि 32 धाव बनवायचे आहेत. पंकजने अर्धशतकीय खेळी साकारली, बॅट दाखवायची आहे. पंकजला विनंती असेल, वैयक्तिक खेळतोय 21 चेंडू आणि 50 या धावसंख्येवरती आणि दत्ता पाटील खेळतात वैयक्तिक 17 चेंडू 40 या धावसंख्येवरती. मिसटायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि फलंदाज होईल बाद आणि लागतोय अजून एक धक्का. पंकज परदेशी बॅक टू द पवेलियन. 6 चेंडू बनवायच्या धावा 32. थँक्यू. 6 चेंडू 32 धाव बनवायचे आहेत. क्या बात आहे. पंकज परदेशी यांच्यासाठी राहुल दादा महेर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक घेत आहे, ज्याने अर्धशतकीय खेळी साकारली आहे. नक्कीच 50 धाव बनवले आपल्या टीमसाठी. 6 चेंडू आणि 32 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सूरज येत आहेत. 7 धावा खर्च केल्या होत्या, 1 षटक हाताळलं होतं. यावेळी दत्ता पाटील होते स्ट्राईक इनला. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 5 चेंडू आणि 5 षटकारांची गरज. 22च्या स्वरूपात मिळतील या 2 धावा. 5 चेंडू आणि 5 षटकारांची गरज आहे या मॅच मध्ये. दत्ता पाटील बॅकफुटला गेले. पुनीत आहेत आणि क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे परंतु मिळते फक्त 1च धाव. 4 चेंडू आणि आता मात्र 29 धावा बनवायच्या आहेत. बॅट्समन येत आहेत मंगेश सिंगल. 4 चेंडू 29 धावा. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये, कारण की समीकरण कठीण होत चाललेलं आहे आणि फलंदाज देखील बाद होईल. मंगेशला माघारी परतावं लागते. 3 चेंडू बनवायचे आहेत, धावा 28. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. लीग मधील हा शेवटचा सामना आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा चौकार येतोय. थँक्यू सो मच. राहुल दादा महेर यांना विनंती असेल आपण 1 मिनिट कॉम्बॉक्स मध्ये या, कारण की यापुढील सामने
कसे होतील त्यांची माहिती आम्हाला ते देतील, कारण की लीग मधील हा शेवटचा सामना आहे. 20 चेंडू आणि 45 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत दत्ता पाटील. ऑन साइडला खेळतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न नक्कीच भरत नांगलो त्यांचा नाहीये. 46 या धावसंख्येवरती नाबाद राहावं लागेल. एक चेंडू शिल्लक आहे, फक्त औपचारिकता शिल्लक 23 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. भरत नांगलो त्यांच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवरती षटकार येतोय आणि सामना होतोय फिनिश. अवघ्या 16 धावांनी हा सामना गमवावा लागलेला आहे राणा सिंग फायटर्स या टीमला. प्रयत्न खूप चांगले केले होते, फाईट खूप चांगली दिली आहे राणा सिंग फायटर या टीमने, कारण की 137 धावा बनवायच्या होत्या आणि त्या संघाने 116 धावा एकशे 120 धावा बनवल्या आणि अवघ्या 16 धावांनी संघ पराभूत झाला.